कल्याण डोंबिवलीतल्या ऑपरेशन कमळमुळे भाजप आणि शिवसेनेमध्ये नाराजीचं महानाट्य। संतापलेल्या शिंदेंच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठकीकडे पाठ। शिंदेंची नाराजी दूर करण्याचे भाजपचे प्रयत्न। तक्रार करणाऱ्या शिवसेना मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांकडून खरडपट्टी। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, मुख्यमंत्र्यांनी खडसावलं। यापुढे फोडाफोडी न करण्यावर दोन्ही पक्षांचं एकमत। शिवसेनेच्या मंत्र्यांचा राग। संभाजीनगरमध्ये एकही शिवसेना शिल्लक ठेवणार नाही। भाजपवासी होताच राजू शिंदेंचा हल्ला बोल। तर नाशिकमध्ये अद्वैय हिरेही उद्धव ठाकरेंची साथ सोडत भाजपच्या गोटात। कोल्हापूरच्या कागलमध्ये अवघ्या 24 तासात मोठा ट्विस्ट। संजय मंडलिकांना एकाकी पाडत समरजित गाडगेंची हसन मुश्रीफांसोबत हात मिळवणी। चंदगड मुरगुड पाठोपाठ कागलमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर बाणामती झाल्याची चर्चा। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत फुटपाथवर लिंबू सापडल्यानं तर्कवितर्कांना उधाण। मुठे समितीकडून मुंढवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याची चर्चा। अहवालात पार्थ पवारांचं नाव नसल्याची सूत्रांची माहिती। तर दमानिया अजित पवारांच्या राजीनाम्यावर ठाम। बिबट्याचे मानवी हल्ले राज्य आपत्ती ठरवण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणा। बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश। तर बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे जुन्नरसह पुणे भागातल्या शाळांच्या वेळेत बदल। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी अनमोल बिष्णोईला अमेरिकेने केलं हद्दपार। उद्या दिल्लीत येताच भारतीय यंत्रणा अनमोलला ताब्यात घेणार। दिल्ली स्फोटाचा तपास मुंबईपर्यंत। आरोपींच्या संपर्कातले तिघे मुंबईतनं ताब्यात। तर भारतावर ड्रोनद्वारे दहशतवादी हल्ल्याचा कट होता। अटकेतल्या दुसऱ्या दहशतवाद्याचा खळबळजनक गौप्यस्फोट। पुण्यामध्ये थंडी वाढत असतानाच शेकोटीवर बंदी। लाकूड कचरा कोळसा जाळल्यानं प्रदूषण वाढीचं कारण देत पालिकेचा अजब निर्णय। आशियातील चीन आणि जपान या दोन देशात अचानक वाढला तणाव। तैवानच्या रक्षणासाठी जपान सरसावल्यानं चीन आक्रमक। दोन्ही देशात दाटले युद्धाचे ढग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।